मध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरातून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बाईक रॅलीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, भागवत कराड हे सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। साहेब, काय सांगाल? आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नाशिकमध्ये मिळताना दिसतोय। नाशिककरांनी निर्णय घेतलाय महायुतीचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांची हॅट्रिक करण्याचा। नाशिककरांनी निर्णय घेतलाय फिर एक बार मोदी सरकार पुन्हा प्रधानमंत्री मोदीजींना करण्याचा। गेले 2 वर्षामध्ये महायुतीने केलेलं काम राज्यामध्ये आणि 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये मोदीजींनी केलेलं काम हे लोकांसमोर आहे। जे 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते 2 वर्षामध्ये मोदीजीने करून दाखवलंय आणि म्हणून या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये मिळेल। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय आणि त्यामुळे येत्या 20 तारखेला हेमंत अप्पा गोडसे यांची हॅट्रिक पक्की। नक्की साहेब, परंतु आपण ज्यावेळी मागच्या वेळी नाशिकमध्ये आला त्यावेळी आपल्याकडे ज्या बॅगा होतात त्यांचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केलाय। आपल्यावरती त्यांनी गंभीर आरोप देखील केले। चोराच्या मनात चांदणं, चोराच्या उलट्या बंबा, खोदा पहाड निकला चुहा, बॅगेत कपडे। आज आपण बॅगा उघडून दाखवल्या। अरे आमचं सगळं उघडं असतं, आमचं काय बंधन नसतं। पण या नाशिक महापालिकेतून कुठे कुठे पैसे गेलेले आहेत याचा पण हिशोब लवकरच मिळेल आपल्याला। साहेब, संजय राऊतांनी अशी देखील टीका केलेली की घटनाबाह्य सरकारला जाहीरनामा कशाला पाहिजे। साहेब, काय सांगाल? घटनाबाह्य सरकारला जाहीरनामा? राऊतवर मी बोलत नाही, प्रवक्ते बोलतील। साहेब, उद्धव ठाकरेंनी काल नाशिकमध्ये सभा घेतली, आपल्या पक्षातील आमदार खासदारांना थेट गाडून टाकण्याची भाषा केली आहे। याच्यामध्ये दम आहे का? हातात मनगटात गट लागतो। नक्कीच धन्यवाद साहेब, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। आपल्या सोबत मनगटातला जोर जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच संपलाय। ते दुसऱ्याला गाडण्याची भाषा करायला हिंमत लागते। त्यामुळे ही जनता त्यांना या निवडणुकीत कायम हद्दपाराने गाडल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि मुख्यमंत्री झाले। नक्की साहेब, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। आपल्या सोबत होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।